नमस्कार. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आकलन या घटकातील भाषाज्ञान या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आकलन विद्यार्थ्याच्या अंगी असणाऱ्या विविध क्षमतांचं मापन करण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते. आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने परिसरातून घेतलेल्या अनुभवांचे आपल्या मेंदूद्वारे स्वतःच्या शब्दात केले जाणारे विश्लेषण म्हणजे आकलन होय. आकलनामध्ये सूचनापालन व मजकूर, भाषाज्ञान, इंग्रजी अक्षरमाला या घटकांवर प्रश्न विचारले जातात. आकलन म्हणजे वाचलेला मजकूर समजून घेणे व त्याचं विश्लेषण करून स्वतःला व इतरांना समजून देण्याची क्षमता प्राप्त करणे होय. यातील दुसरा घटक आहे भाषाज्ञान. या उपघटकात भाषाविषयीच्या ज्ञानाची आकलन क्षमता ओळखण्यासाठी विविध प्रश्न विचारले जातात. 1. त्यामध्ये मराठी व्याकरणावर आधारित अक्षरांपासून अनेक अर्थपूर्ण शब्द तयार करणे. उदाहरणार्थ गर, शी, शी, मा या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द लिहा. याचं उत्तर या अक्षरांपासून एखादा तयार होणारा शब्द आपल्याला तयार करावा लागतो. वरील अक्षरांपासून तयार होणारा शब्द म्हणजे मार्गशीर्ष आहे. एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द बनविणे. उदाहरणार्थ चिंतामणी या शब्दापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द चिंता, मणी इत्यादी. समानार्थी शब्द शोधणे, विरुद्धार्थी शब्द शोधणे याही घटकाचा या उपघटकामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द जल, नीर इत्यादी. अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उजेड. या पद्धतीचे समानार्थी शब्द शोधणे किंवा विरुद्धार्थी शब्द शोधणे या विषयावरही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. शब्द समूहासाठी एक शब्द शोधणे. उदाहरणार्थ काहीही माहीत नसलेला, अनभिज्ञ. इंग्रजी शब्दासाठी मराठी शब्द शोधणे. उदाहरणार्थ स्कॉलरशिप या शब्दासाठी मराठी शब्द शिष्यवृत्ती असा आहे. या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. वाक्यप्रचार व म्हणी तयार करणे. उदाहरणार्थ अंथरूण पाहून पाय पसरणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ ऐपत पाहून खर्च करणे. विरामचिन्हांचा योग्य उपयोग करणे. दिलेल्या वाक्यात पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह या विरामचिन्हांचा उपयोग करणे. उदाहरणार्थ विरामचिन्हांचा उपयोग करण्यासाठी प्रश्न विचारलेला असतात. उदाहरणार्थ भूमिका आज तू शाळेत गेली नाहीस, विवेक म्हणाला. या वाक्यामध्ये विरामचिन्हांचा उपयोग करताना वेगवेगळ्या नियमांचा उपयोग केला जातो. या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे प्रश्नचिन्ह, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अवतरण चिन्हाचा देखील उपयोग करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने एखाद्या वाक्यामध्ये विरामचिन्हांचा उपयोग करणे याही घटकाचा या प्रश्नांमध्ये समावेश केलेला असतो. मराठी महिने, ऋतू, समूहदर्शक शब्द, प्राण्यांची पिल्ले, वस्तूंचे ध्वनी यावरील प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. उदाहरणार्थ गायींचा समूह त्याला आपण कळप म्हणतो. त्याच पद्धतीने पक्ष्यांचा समूह त्याला थवा असे म्हणतात. ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. मराठी ऋतूंची नावे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. त्यांच्याशी संबंधित मराठी महिने म्हणजेच वसंत ऋतूशी संबंधित महिना चैत्र आणि वैशाख, ग्रीष्म ऋतूशी संबंधित महिना ज्येष्ठ व आषाढ, वर्षा ऋतूशी संबंधित महिना श्रावण व भाद्रपद, शरद या ऋतूशी संबंधित महिना अश्विन व कार्तिक, हेमंत या ऋतूशी संबंधित महिना मार्गशीर्ष व पौष. त्याचप्रमाणे शिशिर या ऋतूमध्ये माघ व फाल्गुन या महिन्यांचा समावेश होतो. थोडक्यात या उपघटकावरील प्रश्न सोडवताना दिलेल्या अक्षरांपासून शब्द बनविणे, शब्दातील विविध अर्थांचे शब्द तयार करणे, समानार्थी तसेच विरुद्धार्थी शब्द शोधणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधून त्यावरील शब्द तयार करणे, लेखक, कवी यांची टोपण नावे, ऋतूंविषयीची माहिती इत्यादी प्रकारच्या माहितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या विशेषणांचा उपयोग करून आपण या उपघटकावरील प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. धन्यवाद.